सर, अमित शहा महाराष्ट्र दौऱ्यावरती आहेत. लोकसभेचं कुठल्याही क्षणी बिगुल वाजू शकतं. आज जागा वाटपांवरती काही चर्चा होणार आहे का? तीनही पक्षांमध्ये जागा वाटपाचा तेढा असेल? अमित शहा साहेब हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेले आहेत. आज ते संभाजीनगर असतील, जळगाव असतील आणि इतर ठिकाणी हा त्यांच्या पक्षाच्या बैठकीचा एक भाग आहे. संभाजीनगरला तर त्यांची जाहीर सभा आहे. आज ते मुंबईला येणार आहेत. मुंबईला आल्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोन्ही यांची त्यांची भेट आहे. परंतु यात महायुतीची चर्चा नाही, तर काय काय बैठका झाल्यात आणि किंवा आमची युती कुठपर्यंत झाली याबद्दलचा अहवाल कदाचित शहासाहेबाला देण्यात येणार आहे. म्हणून युतीमध्ये महायुतीमध्ये कोणतीही अनबन नाही आहे. 1-2 दिवसामध्ये युती फायनल होईल आणि त्याच्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब हे पत्रकार परिषद घेऊन हे सर्व समक्ष ते जाहीरही करतील. महाविकास आघाडीकडनं जर आपण पाहिलं तर बऱ्याचशा ठिकाणी कोण लोकप्रतिनिधी जागा लढवणार आहेत हे क्लिअर झालेलं आहे. 15 जागांचा जो त्यांचा वाद आहे तो अंतिम टप्प्यात असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र आपल्याकडनं एकही उमेदवाराची अद्याप घोषणा झालेली नाही आहे. महाविकास आघाडीच्या तुलनेत कुठेतरी महायुती मागे पडते आहे का? महायुती का कोणतेही मागे पडायचं काही कारण नाही आहे. महायुतीचे उमेदवार ठरलेले आहेत. महायुतीमध्ये जागा वाटपाचं गणितसुद्धा ठरलं आहे. 1-2 जागामध्ये जी काही कोण बदल्यामध्ये ही घ्यायची की ती घ्यायची या इथपर्यंतच हा विषय राहिलेला आहे. परंतु आघाडीचं तसं नाही. आघाडीकडं आजकाल उमेदवार मिळायलासुद्धा अडचण होत आहे. म्हणून त्यांनी त्यांच्या जागा डिक्लेअर केलेल्या आहेत. आता कधी ते वंचितबरोबर जाणार म्हणतात, कधी नाही जाणार म्हणतात. परंतु आघाडीची ही युती होणार नाही हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. आजही त्याच स्टेजला आहेत. कुठेही त्यांची पुढं आणखी वाटचाल झालेली नाही. महायुतीची ही म्हणजे युती होईल, परंतु आघाडीची होणार नाही असं स्पष्ट संकेत आता दिसत आहेत. जागा वाटपावरून आपण म्हटलं की एखादी जागा म्हणजे इव्हेंट टेक करावं लागेल. आपण पाहतो तर आपल्या 22 जागांवरचा जो क्लेम आहे तो कायम असल्याची माहिती नेत्यांकडनं मिळत आहे. तर आता रायगडची जी जागा आहे ती राष्ट्रवादीकडे आणि त्या जागेवरती देखील भाजपासोबत आता शिवसेनेने क्लेम केल्याचं कळत आहे. कसं पाहता याकडे? नाही, अशा निवडणुकीच्या काळामध्ये अशा जागा वाटपामध्ये 1-2 जागेवर जेव्हा तेढ निर्माण होते तर याचा सर्वस्वी अधिकार हा पक्षाच्या नेत्याला दिला जातो. म्हणून मुख्यमंत्री असेल की उपमुख्यमंत्री असेल त्यांच्या पक्षाच्या तर्फे हे तिघं एकत्र बसून जेव्हा निर्णय घेईल तो सर्वसामान्य कार्यकर्त्याला मान्य असणार आहे. काल मुख्यमंत्र्यांचा यवतमाळमध्ये कार्यक्रम होता आणि या कार्यक्रमांवेळी पालकमंत्रीच अनुपस्थित असल्याने जोरदार चर्चाही रंगली होती. ताई आणि दादांचा वाद याची किनार या अनुपस्थितीला असल्याचं सांगितलं जाते. काही वाद नव्हता. संजय राठोड हे मुख्यमंत्री साहेबांना सूचना देऊन हैदराबादला लग्नाला गेलेले होते. एखादा अत्यंत महत्त्वाचा जर कार्यक्रम असेल तर ते मुख्यमंत्रीच्या परवानगीशिवाय जात नाहीत. म्हणून ते काल तिकडे गेले होते. वादाचा आणि त्या याचा अनुपस्थितीचा कोणताही भाग त्याला नाही आहे. म्हणून त्यांनी घेतलेली परमिशन हे मुख्यमंत्र्यांनी दिलेली होती. म्हणून असा कोणताही वाद तिथे घडलेला नाही. याच कार्यक्रमाच्या दरम्यानची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होती आहे. ज्या महिला बचत गटाच्या त्या ठिकाणी आल्या होत्या त्यांना जर अनुपस्थित राहिल्यास 50 रुपये दंड हा देखील आकारण्याची एक ऑडिओ क्लिप व्हायरल होते. त्याकडे कसं? आजकाल व्हायरल करण्यामध्ये काही लोकांचा एक व्यवसाय झालेला आहे. कुणालाही फोनवर बोलणं, तो ऑडिओ व्हायरल क्राईमनी याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. असे दिवसेंदिवस अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. आज जर तुम्ही पाहिलं कोणत्याही पेजवर जा तुम्हाला असे 15-20 व्हिडिओज किंवा ऑडिओज तुम्हाला व्हायरल झालेले दिसतील. शेवटचे 2 प्रश्न आहेत. एक, हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना तक्रार दिलेली आहे की पुण्यात ते कम्फर्टेबल आहे, त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असेल. अप्रत्यक्षरित्या त्यांनी राष्ट्रवादीच्याच एका नेत्याकडे ते रोख धरलेलं आहे. कसं पाहता? नाही, असं काही जर असेल तर हर्षवर्धन जाधव हे सुद्धा एक मजबूत नेते आहेत आणि त्यांनी जेव्हा मागणी केली तर त्याचं काही कारणं जर असतील तर सरकार त्यांना पूर्ण संरक्षण देतील आणि त्यांच्या जीविताला कुठे धोका होणार नाही याची काळजीसुद्धा घेईल. एक लास्ट प्रश्न आहे. राहुल नार्वेकर यांचा ईमेल ID हॅक झाल्याचं कळतं आणि याच ईमेल ID वरून राज्यपालांना असं म्हणण्यात आलेलं आहे की काही आमदार हे सभागृहात गैरवर्तन करतात, त्यांच्यावर कारवाई करावी. मात्र याबाबत अद्याप कुठली तक्रार पोलिसात देण्यात आलेली नाही आहे. पोलीस याचा तपास करत आहे. पण हे ईमेल ID हॅक झाल्याचं कळतं. हा ईमेल ID मुळात बोगस आहे. राहुल नार्वेकरांना जे संपूर्ण अधिकार सभागृहामध्ये कोणत्याही आमदारावर कारवाई करण्याची असल्यामुळं ते राज्यपालाला कशाला मेल करतील? काय गरज आहे त्यांना मेल करायची?
जे अधिकार स्वतः त्यांच्याकडे आहेत, राज्यपाल कारवाई करणार आहेत का? नाही, नार्वेकर करू शकतात. आणि नार्वेकरांनी केलेल्या कारवाईला कुठेही चॅलेंज नाही आहे. म्हणून असा तो फेक ईमेल आय डी कुणीतरी राज्यपालाच्या नावाने केलेला आहे आणि त्याचं एवढं सिरियस घेण्यासारखं नाही. पण तरी पोलीस ह्या गोष्टीचा तपास करत आहे की एकूणच लोकसभेच्या या रणांगणात शिवसेनाला 7 जागा तर त्याचबरोबर राष्ट्रवादीला 4 जागा मिळतील आणि त्यांची बोलवण केली जाईल असा आरोप विरोधक करतात. त्यांनी काय करायचं तो त्यांचा विषय आहे. परंतु माहितीमध्ये जेव्हा आम्ही आता 1-2 दिवसामध्ये तुम्हाला जागा वाटप जेव्हा दिसेल त्या टायमाला हे असे सगळे जे सर्वे करणारे वगैरे आहेत हे तोंड घशी निश्चित पडतील. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.